चला तर आज आपण बनवूया चटपटीत असा हा रगडा, जो आपण नेहमी गाडीवरती खातो आणि घरी ती टेस्ट येत नाही. तर त्यासाठीच आज आपण घेऊन आलेलो आहे रगड्याची रेसिपी. तर त्यासाठी मी इथे 1 वाटी वाटाणा जो आहे तो छान भिजवून घेतलेला आहे 5 ते 6 तास. त्यामध्ये 2 बटाटे घातलेले आहे छान तुकडे करून, अर्धा चमचा मीठ घातलं. कुकरमध्ये लावला तर त्याला 2 शिट्ट्या येईपर्यंत छान असं वाफवून घ्यायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने जो आहे आपला बटाटा वाटाणा वाफवून आलेला आहे, छान शिजून आले आहे. थोडंसं मॅश करून घ्यायचं, एकदम नॉर्मल मॅश करायचं आहे. ते कढई ठेवली तापायला, त्यामध्ये 2 पळी तेल घातलेलं आहे. 1 इंच अद्रकचा तुकडा घातला. जिरे टाकले, जिरे छान तडतडले की अद्रक घालायचं. त्यानंतर 1 कांदा घातलेला आहे बारीक कट करून. 1 ते 2 मिरच्याचे तुकडे घातले. त्यानंतर 1 टोमॅटो घातलेला आहे. टोमॅटो घातला की त्यावर थोडंसं मीठ घातलं आहे. टोमॅटो छान प्रकारे मॅश करून घ्यायचा आहे. त्यानंतर 1 चमचा मिरची पावडर घातलेली आहे, तर काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे मी. पाव चमचा हळद घातलेली आहे, ते छान असं मिक्स करून घेतलं. अर्धा चमचा जिरे पावडरसुद्धा घातलेले आहे. एक पिंच हळद 1 पिंच हिंग घातलेला आहे. तर अशा पद्धतीने जो आहे आपला रगडा तयार आहे. या पद्धतीने छान अशी उकळी आलेली आहे की आपला रगडा अशा कन्सिस्टन्सीचा तयार झालेला आहे. खूप पातळ कन्सिस्टन्सी नाही करायची किंवा खूप घट्ट पण नाही करायची. आता आपण या रगड्याला छान प्रकारे असं सर्व करू, एकदम गाडी स्टाईल सर्व करायचे आहे. तर त्यासाठी मी ते एक प्लेट घेतलेली आहे. प्लेटमध्ये थोड्याशा पापड्याचे जे तुकडे करून घातलेले आहेत. मी पापड्याची रेसिपी मागं टाकलेली आहे व्हिडिओवर, तुम्ही जाऊन पाहू शकता. त्यावर थोडासा रगडा घातला, त्यावर पुदिना कोथिंबीरची चटणी घातली. त्यानंतर छान असं फेटलेलं दही घातलं. त्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं चिमूटभर जिरे पावडर, चिमूटभर चाट मसाला, एकदम छान टेस्टसाठी चिमूटभर मीठ घातलं. त्यानंतर त्यावर थोडासा कांदा, कोथिंबीर छान असं सर्व करायचं आहे. त्यानंतर 2 पापड्या लावल्या, नायलॉनची शेवसुद्धा घातली. अशा प्रकारे जो आहे सर्व केलेला आहे. तुम्हाला जर माझा रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.